लाडकी बहीण योजनेचे पैसे का बंद झाले? नमस्कार, मी संकेत. स्वागत आहे तुमचं MHB मराठी न्यूजमध्ये. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात येणारे 1,500 रुपये अचानक बंद झालेत का? किंवा येणारे हप्ते का थांबलेत? आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बऱ्याच महिलांचे पैसे मिळणं बंद झालंय आणि त्याचं सर्वात मुख्य कारण समोर आलंय. ते म्हणजे DBT इनॅक्टिव्ह असणे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा मॅपिंग झालेलं नसेल तर सरकार पैसे पाठवू शकत नाही. स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनीही हीच माहिती दिली आहे. दुसरं कारण म्हणजे तुमचं बँक खाते बंद असणे. जर तुम्ही वर्षभर खात्यातून व्यवहार केला नसेल तर बँक खाते फ्रीज करते. अशा वेळी तुम्हाला बँकेत जाऊन नवीन KYC करावी लागेल, तरच तुमचे रखडलेले पैसे खात्यात येतील. अनेक बहिणी काय करतात की मैत्रीण किंवा शेजाऱ्यांनी नवीन खातं काढलं म्हणून स्वतःचं जुनं चालू खातं बदलून नवीन खातं जोडतात. अशी चूक करू नका. नवीन खातं अपडेट व्हायला सर्व्हरला वेळ लागतो, ज्यामुळे तुमचे पैसे मध्येच अडकू शकतात. तसंच योजनेच्या नियमानुसार 65 वर्षापेक्षा एक दिवस जरी वय जास्त झालं तरी ऑनलाईन सिस्टीममुळे तुमचा लाभ आपोआप बंद होतो. आता सर्व काही डिजिटल असल्यामुळे वयात कोणतीही खाडखोड चालणार नाही. सुरुवातीला अनेकांनी पतीसोबत किंवा मुलांसोबत असलेले जॉईंट अकाउंट जोडले होते, पण आता नवीन नियमानुसार लाभार्थी महिलेच्या नावावरच स्वतंत्र बँक खाते असणे अनिवार्य आहे. जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तर त्वरित स्वतःच्या नावाचं स्वतंत्र खातं काढून घ्या, नाहीतर पुढचे हप्ते मिळणार नाहीत. तर बहिणींनो, या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे तुमचे पैसे थांबू शकतात. विनाकारण आधार कार्ड किंवा बँकेत बदल करू नका आणि सरकारी नियमांचं पालन करा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा. अशाच ताज्या बातम्यांसाठी MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.